15 सप्टेंबर पासून म्हणजेच उद्यापासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होतीये। दरम्यान सध्या कोकणातील वातावरण बघितलं तर ढगाळे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात हलक्या सरी बरसतायत। सध्या कोकणातल्या 3 जिल्ह्यांचा विचार केल्यास पावसानं विश्रांती घेतली आहे असंच म्हणावं लागेल। मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालाय असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलाय। 15 सप्टेंबर पासून मान्सून टप्प्याटप्प्यानं परतीच्या प्रवासाला लागेल असं या अंदाजामध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे। दरम्यान सध्या जर साधारणपणे आता कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये आहे, अर्थात आता जर आपण चित्र बघितलं तर पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे। अर्थात काल दिवसभरामध्ये रायगडमधल्या काही भागांमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातल्या साधारणपणे चिपळूण, खेड या भागामध्ये मुसळधार पावसाच्या सरी काल साधारणपणे दुपारनंतर बरसत होत्या, पण आता मात्र पावसानं विश्रांती घेतलेली आहे। रत्नागिरी शहरामध्ये देखील किंवा रत्नागिरी जो साधारणपणे राजापूर, लांजा हा जो काही पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये देखील साधारणपणे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत होत्या, तर काही ठिकाणी मुसळधार पावसानं देखील हजेरी लावलेली होती। पूर्णपणे अर्थात ढगाळ वातावरण काही प्रमाणामध्ये आहे, पण पाऊस मात्र कुठेही जिल्हा किंवा कोकणातल्या साधारणपणे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येत नाहीये। आणि ज्या वेळेला हवामान खात्यानं मान्सूनच्या परतीचा अंदाज व्यक्त केलेला आहे, त्याच वेळेला असं देखील म्हटलेलं आहे की पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होईल, त्यामुळं काही भागांमध्ये अगदी मुसळधार पाऊस देखील बरसू शकतो। आत्ता जर आपण चित्र बघायला गेलं कोकणातलं, तर पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।